नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मनपा भरती 2025च्या दोन नवीन अपडेट आलेले आहेत। याच्यामध्ये एक नागपूर मनपाची अपडेट आहे आणि दुसरी अपडेट जी आहे तर ती मीरा भाईंदर याच्याची अपडेट आहे। तर यांच्या आता परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहेत। तर कधी होणार आहे ही परीक्षा, त्याच्यानंतर यांचा एक्झाम पॅटर्न सिलेबस काय असणार आहे आणि हॉल तिकीट यांचे कधी येऊ शकतात, या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते आता आपण पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि आपली टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार एक सरळ सेवा भरती बॅच आपण लॉन्च केलेली, जी तुम्हाला आगामी सर्व सरळ सेवेसाठी उपयुक्त असणार आहे। तलाठी असेल, मनपा असेल, बाकीच्या मनपा असतील, सगळ्यांसाठी उपयुक्त असणार आहे। म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ते अवश्य जॉईन करू शकतात। बघा, मीरा भाईंदर महानगरपालिका सरळ सेवा भरती 2025चं सूचनापत्रक आलेलं आहे। याच्यामध्ये त्यांनी 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर या दोन तारखा ज्या आहेत तर ते जाहीर केलेले आहेत आणि या दिवशी जे आहेत तर ते तुमची परीक्षा होणार आहे। त्यासोबतच याचं हॉल तिकीट जे आहे तर ते लवकरच जाहीर होईल आणि हॉल तिकीट बाबतची देखील माहिती तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळून जाणार आहे। म्हणून तुम्ही जे आहे या चॅनलला जरूर जॉईन करून ठेवा। त्याच्यानंतर आपण जर नागपूर मनपाची पाहिले ना, ही नागपूर मनपासाठी वेळापत्रक आलेले आहे, त्यांनी डिटेलमध्ये दिलेले आहे। यांनी एवढं डिटेलमध्ये दिलेलं आहे मीरा भाईंदर। बघा, पहिल्याच याला आपली कनिष्ठ लिपिकची परीक्षा आहे पहिल्या शिफ्टला 7 ऑक्टोबरला, ही सकाळी 9 ते 11 असणार आहे एका शिफ्टमध्ये। दुसरं आहे लेखापाल रोखपाल, ही पण असणार आहे पहिल्या शिफ्टमध्ये 9 ते 11। त्याच्यानंतर डेटा मॅनेजर ही पण सकाळच्या शिफ्टमध्ये असणार आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकची परत दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे, हा 1 ते 3 चालणार आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकचा आणखी तिसऱ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहे, 5 ते 7 चालणार आहे। म्हणजे काय की 7 ऑक्टोबरला कनिष्ठ लिपिकचे पेपर जे आहेत तर ते होणार आहेत। त्याच्यानंतर कर संग्रहाचे 8 तारखेला पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट आणि तिसरी शिफ्ट। मेन म्हणजे कोणाला फॉर्म भरलेत पदवीधरांनी, कनिष्ठ लिपिक कर संग्राहक याच्यासाठी फॉर्म जे आहेत तर ते भरलेले आहेत मित्रांनो। आणि तुम्हाला माहिती आहे की जेव्हा एक्झाम असते तेव्हा आपल्या या चॅनलवर आपण डायरेक्ट एक्झाम सेंटरवर जाऊन मेमरी बेस्ड प्रश्न आपण गोळा करत असतो आणि त्याचा आपण एक्झाम अनालिसिस जे आहे तर ते घेत असतो। म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जॉईन करून ठेवा। आणि याचं जे हॉल तिकीट आहे तर ते 1 ऑक्टोबर पासून उपलब्ध करून देण्यात येईल, म्हणजे लवकरच याचं जे आहे तर ते हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येईल आपल्याला। बघा, बाकीचे पण एक दिलेले आहेत, पण आपल्याला कनिष्ठ लिपिक आणि हे याचं जे आहे तर तो पॅटर्न आपल्याला इथं कळालेला आहे। म्हणजे हे 8 झालं आणि लगेच 9 ते 10 म्हणजे हाच पॅटर्न तिथं रिपीट होऊ शकतो। म्हणून याचा अनालिसिसचा खूप जबरदस्त फायदा जो आहे तर तो होणार आहे। मीरा भाईंदर यांनी ऑलरेडी डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे, तर तो आपल्याला इथं बघायला मिळू शकतो। बघा, याच्यामध्ये मराठीमध्ये त्यांनी व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, उतार्यावरील प्रश्न, वाक्यपृथक्करण याच्यावर दिलेलं होतं। त्याच्यानंतर बघा, ग्रामर, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम अँड फ्रेजेस, पॅसेज, सेंटेन्स अरेंजमेंट याच्यावर प्रश्न होतं। जीके मध्ये हे सगळे टॉपिक आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि फक्त रिझनिंगचे एवढेच टॉपिक असतील की ज्याच्यावर ते प्रश्न जे आहेत तर ते विचारते। त्याच्यानंतर बाकीचा त्यांनी टेक्निकलचा सिलेबस दिलाय, लिपिक वगैरे टेक्निकलचा सिलेबस नाही, परंतु जेई सिव्हिल, बाकी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी त्यांनी इथं सिलेबस जो आहे तर तो इथं दिलेला आहे। तर तो सिलेबस तुम्ही जो आहे तर तो इथं बघू शकता। त्याच्या टेस्ट सिरीज पण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत मित्रांनो। बघा, कनिष्ठ लिपिकसाठी जो पॅटर्न आहे नागपूर मनपाचा, तर त्याच्यामध्ये बघा मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान, सेम फॉर टॅक्स कलेक्टर, कर संग्राहकासाठी सेम पॅटर्न असणार आहे तुमचा 25 प्रश्नांचा। इथं 100 प्रश्न असतील, 200 गुण, एकूण 200 गुणांच्या आधारे तुमचा पेपर इथे घेतला जाणार आहे। याचा पण डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे। बघा, इथं बघा, जनरल वर्बल ॲबिलिटी मराठी लँग्वेज मध्ये बघा, वाचन आकलन, अप्रत्यक्ष लेखन, इनडायरेक्ट रायटिंग, वाक्य पूर्ण करणे, गुंतागुंत शब्द, एका शब्दातील पर्याय म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे अनेक शब्दांसाठी एक शब्द, ते असं आहे। थोडंसं शब्दरचना तुम्ही पाहिलं, थोडंसं गुगल ट्रान्सलेट वाटतं तुम्हाला, पण ठीक आहे, याच्यावर हे प्रश्न येतील। बघा, व्होकॅब्युलरी, समानार्थी, विरुद्धार्थी, वर्ड मिनिंग, इडियम अँड फ्रेजेस याच्यावर प्रश्न येतील। त्याच्यानंतर ते ट्रान्सलेशनचं म्हणताय, बघूया आपण इथं का नाही। हे इंग्लिशला त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने पॅटर्न असतो टीसीएसचा त्याच पॅटर्न मध्ये असेल, काही जास्त बदल नाही त्यांनी दिलेला आहे। बाकी बघा, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन बघा, ते तर माहितीच आहे आपल्याला। इंटेलेक्च्युअल टेस्ट मध्ये म्हणजे काय, आपल्याला इथं रिझनिंगच बघायला मिळते। बघा, इथं रिझनिंग बघायला मिळते आणि पुन्हा इथं ऍप्टिट्यूड रिझनिंगचे पण टॉपिक बघायला मिळतात मित्रांनो आपल्याला। ऍप्टिट्यूडचे पण आहेत बघा, ऍव्हरेज आहे, पर्सेंटेज, रेशिओ, प्रपोर्शन आहे, प्रॉफिट अँड लॉस, डिस्काउंट, हे बघा हे बघा, हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला ऍप्टिट्यूडचे टॉपिक इथं बघायला मिळतात। म्हणजे रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड हे दोन्ही असणार, एवढे सगळे टॉपिक दिलेले आहेत, बापरे। ठीक आहे, अवघड सिलेबस दिले बघा। नॅशनल करंट अफेअर्स, इंटरनॅशनल करंट अफेअर्स, इंडियन हिस्ट्री, इंडियन जॉग्राफी, आर्ट अँड कल्चर, इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, सायन्स अँड एव्हरीडे, म्हणजे हे 8 टॉपिक जे आहेत तर ते विचारले जातील। आणि याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्या तलाठीचं पण एक पुस्तक आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये 57 टीसीएसच्या प्रश्नपत्रिका आहेत। याचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच मनपाच्या याला तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल, कारण की याच्यात गणित आणि बुद्धिमत्ता दोघांना प्रश्न विचारला होता टीसीएस साठी, तर तो पण तुम्हाला फायदा जो आहे तो अवश्य होईल। म्हणून तुम्ही हे पुस्तक तुमच्या नजीकच्या बुक स्टोरवरून ऑर्डर करू शकता।
भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.